अमेरिका इराण यांच्यातील युद्धाच्या झळा आता भारतातील सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहेत. रत्नागिरी शहरात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एजन्सीच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने लोकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे. तसेच गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने ग्राहकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना पुरेल एवढा गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असून नागरिकांनी एजन्सीच्या दुकानात गर्दी करू नये असे आवाहन केले जात आहे. होईल केव्हा होईल याचा आपला सरकार विचार करत नाही, त्याची व्यवस्था करत नाही. कसलाही प्रसंग बघा, एक दिवस जरा प्रसंग ओढवला की हजारो माणसं मात्र जमतात आणि ती आपली तक्रारी सांगतात. आजच ह्याचा प्रश्न निघाला, आपला गॅसचा प्रसंग निघाला. त्याच्यात बघा ना, आज समोर किती माणसं, शेकडो माणसं थांबलेली आहेत. म्हणजे ह्याची व्यवस्था अगोदर नियोजन करणं हे कायच नाही. एखादा आपल्यावर प्रसंग पडला तर त्याचं नियोजन जरूर सरकारने केलं पाहिजे आणि ते त्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण तो होत नाही. ज्या वेळेला पडेल त्यावेळेला बघू. हा नियम जास्तीत जास्त लागू आहे आपल्या भारतात. गॅसचे रेट वाढले त्याबद्दल काय सांगा? आणि गॅसचे रेट दरवेळेला असंच आहे. काय झालं मग गॅसचे रेट वाढवा. आता लोकांना कसं झालं आहे, सवय झाली. पूर्वीची लाकडं, कोळसा तो लोकांनी सोडून दिला नाही आहे आणि आयतं गॅस पाहिजे लोकांना. त्याच्यामुळे गॅसवर अवलंबून आता सर्व लोक राहिली आहेत. लाकडं बिकडं सोडून दिलेली आहेत. त्याच्यामुळे गॅसशिवाय पर्याय नाही. म्हणूनच आज ग्रामीण भागातून 15-15, 20-20 किलोमीटरवरून लोक आत्ता आलेली आहेत इथे आपलं हे घेऊन. आणि काही जण अशीच आलेली आहेत की त्यांना माहितीच नाही की काय पाहिजे काय नाही. नमस्कार, मी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी रत्नागिरी. आज मी आपल्या माध्यमातून रत्नागिरीतले सर्वसामान्य नागरिकांना एक माहिती देऊ इच्छितो. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रमाणात गॅस LPG गॅसचा साठा आहे आणि त्याची सप्लाय आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये जवळपास 27 गॅस एजन्सीज आहेत. ते सर्वांशी माझं बोलणं झालं आहे, त्यांची मी मीटिंग घेतली आहे. आपला जिल्हा जे सप्लाय ऑफिसर असतो त्यांची पण माझं बोलणं झालं आहे, त्यांची मीटिंग पण घेण्यात आली आहे. आणि जिल्हा जे आपले पूर्ण महाराष्ट्रातले जे नोडल ऑफिसर्स आहेत, BPCL, HPCL सर्व कंपन्यांसोबत जे समन्वय करतात त्यांच्याशी पण माझं बोलणं झालं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये डोमेस्टिक गॅस सप्लाय जे असतो, जे लोकांकडे जे सिलेंडर पोहोचवले जातो त्याच्यामध्ये त्याच्यासाठी जे काही सिलेंडरची सप्लाय आपल्याला लागतो ते पूर्णपणे सुरळीत पद्धतीने आपल्याला मिळतो आहे. त्याची सप्लाय आपल्याकडे चांगल्या पद्धतीने चालू आहे. तो त्याच्यामुळे आपण गॅस बुकिंग करण्यासाठी माझं आव्हान आहे सर्व जनतांना की गर्दी करू नये. कारण त्याच्यामुळे गॅस एजन्सी जी आता 24 तास 7 दिवस काम करतायत त्यांच्यावर थोडा प्रेशर निर्माण होतो आहे. तो माझी सर्वांना विनंती आहे की आपण आपली जे नेहमीची बुकिंग असतात ऑनलाईन ते करावे. आपल्याकडे काही इश्यू असतील तो आम्ही एक नंबर जारी करणार, त्या नंबरवर आपण आपल्याला सूचना हॉटलाईनवर सूचना देऊ शकतात. तो आपण ते आपला प्रश्न सुटवणार जिल्हा प्रशासनमार्फत. तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक गॅसचा काही इश्यू नाही आहे. सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनचा सहकार करावे. धन्यवाद.